की ही मॅच देखील आपण अॅनलाइज करायची. ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली ग्राउंडवरच्या कशा होत्या आणि आपल्याला काय वाटलं हे देखील आपल्या लोकांना कळू दे आपल्या या नेक्स्ट चॅनलच्या माध्यमातून, असं मला वाटलं. म्हणून आपण इथं या ठिकाणी हे थोडंसं अशा वंडरफुल ठिकाणी आपण ही मॅच एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय. मॅच झाल्यानंतर ही चॅम्पियनशिप आपण एक्सप्लोअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. राईट ॲट द बिलो ऑफ बुर्ज खलिफा 99.9% हे क्राऊड जे होतं ते ब्ल्यू कलरचं क्राऊड होतं. इंडियाला सपोर्ट करणारं क्राऊड होतं. ऑल ओव्हर दी वर्ल्ड, म्हणजे इंडियातून आलेली लोक होती, इथली जी लोकल लोक होती, जी दुबईला आपल्याकडची लोक आलेली आहेत, ह्या सर्वांनी आपण बघितलं की सर्वांनी इथं इंडियाला सपोर्ट केला. क्राऊडमधनं आवाज स्टेडियममध्ये एकच होता, इंडिया इंडिया. हॅलो फ्रेंड्स, वी आर देअर फ्रॉम दुबई. काल मी आणि अभिजित मॅच बघण्यासाठी, फायनल मॅच दॅट वॉज ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी ची मॅच बघण्यासाठी आम्ही काल दुबईला आलो होतो. वी वेंट ऑन द दुबई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दॅट इज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, अँड ॲज यू एन्जॉय वी ऑल्सो एन्जॉयड द मॅच. आम्ही दुबईमधून मॅचच्या दुसऱ्या दिवशी राईट ॲट द एंड ऑफ द बुर्ज खलिफा टॉवर, विच इज वन ऑफ द वंडर्स फ्रॉम द वर्ल्ड, तिथून आम्ही मॅचबद्दल थोडंसं ही मॅच एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहेत. माझ्याबरोबर अभिजित भोसले, व्हाईस प्रेसिडेंट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आहेत. अभिजित नमस्ते. काय सांगशील मॅचचा कालचा अनुभव काय होता, राईट फ्रॉम स्टेडियम टिल हिअर? जेव्हा आम्ही स्टेडियममध्ये निघालो होतो, गाडीत होतो आणि आमच्या साईडनं इंडियन टीम गेली, तेव्हा अंगावर काटा मारला. अरे वा, काय मस्त मजा येणार मॅचला. पुढं 2-3 पायलट कार होत्या, मागं होत्या, त्यांना फुल ट्रॅफिकमधून त्यांनी साईड काढून त्यांनी फटाकन 2-3 मिनिटात त्यांनी स्टेडियममध्ये नेली. स्टेडियम बघितलं तर कॉम्पॅक्ट स्टेडियम आहे, एकदम सुंदर स्टेडियम आहे, ज्यात आपल्या त्यांनी फॅसिलिटीज फार चांगल्या केलेल्या आहेत. मला सगळ्यात गोष्ट त्यांची आवडली म्हणजे कॉर्पोरेट बॉक्स आहे त्यांचे तिथं, तर ते सुंदर आहे. त्याच्या व्यतिरिक्त पॅव्हिलियन आहे, ते सगळ्यात महत्वाचं. सगळी पाहिजे आपल्या इंडियाचे फार नाम वाजतात तिथं, म्हणजे तिथून पॅव्हिलियनमधनं तो पटकन बॅट्समन किंवा बॉलर कोणी पण असं प्लेअर पटकन 2-4 स्टेप उतरला तो ग्राउंडवर येतं, ते डगआउटमध्ये येते बाहेरच्या. आणि मॅचबद्दल बोलायचं झालं तर टॉस, आता आजकाल रोहितचा लकी नाही आहे टॉसबद्दल, त्यानं टॉस स्पिन केला अँड न्यूझीलंडनं जिंकला टॉस. पण आता असं आहे की टॉस रोहित शर्मा हारतोय पण मॅच इंडिया जिंकते आहे. आणि वातावरण एकदम सुंदर होतं. ऑलमोस्ट तेव्हा 50-60% पब्लिक होतं. तेव्हा जनगण झालं, नॅशनल एंथम आपलं झालं, आणि त्यात जो रोमांचक काटावर मारला, अंगावर काटा मारला, तो सुंदर. मी पण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, मस्त आहे. आपण नेहमीच आपल्या जागेवरून, म्हणजे इंडियातून आपण ही टुर्नामेंट एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. त्याच्यावरती आपण डिटेलिंग केले, अनालाइज केले, प्रिडिक्शन्स केले आणि मॅक्झिमम प्रिडिक्शन्स आपले चांगले आले. ही मॅच आम्हाला अनालाइज करायला मिळणार नव्हती किंवा प्रिडिक्ट सुद्धा करायला मिळणार नव्हती. पण मॅच झाल्यानंतर किंवा मॅचला येत असल्यापासून आपल्याला राहवलं नाही आणि मॅच झाल्यानंतर आपण ठरवलं की ही मॅच देखील आपण अॅनलाइज करायची. ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली ग्राउंडवरच्या कशा होत्या आणि आपल्याला काय वाटलं हे देखील आपल्या लोकांना कळू दे आपल्या या नेक्स्ट चॅनलच्या माध्यमातून, असं मला वाटलं. म्हणून आपण इथं या ठिकाणी हे थोडंसं अशा वंडरफुल ठिकाणी आपण ही मॅच एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय. वंडरफुल मॅच. रोहित शर्मा, जसं अभिजित म्हणाला की टॉस हारला पण नेहमीप्रमाणे मॅच जिंकला आणि ही मॅच फार इम्पॉर्टंट होती, क्रुशियल मॅच होती. चॅम्पियन्सची ट्रॉफी जिंकणं ह्या मॅच नंतर कळणार होतं. मॅच देखील थोडीशी टाईट झाली पण इंडियानं ॲज इट इज त्यांच्या मॅच्युरिटीप्रमाणे ती मॅच जिंकून दिली, टुर्नामेंट जिंकून दिली, चॅम्पियनशिप दिली आणि इंडियाला एक चांगली गिफ्ट दिली. सगळ्यात महत्त्वाचं जॉनी, जेव्हा त्यांनी 5 स्पिनर चूज केले रोहित शर्मानं, त्या सगळी म्हटले की 5 स्पिनर्स तुम्ही घेऊन कशाला निघालाय, पण त्यांनी 4 स्पिनर त्यातले खेळवले. त्यातला वरुणनं फॅन्टॅस्टिक बॉलिंग केली, न्यूझीलंडची पहिली ब्रेक थ्रू त्यांनी करून दिली आणि त्यानंतर
आपल्या स्पिनर्सनी जे काय मधला पॅच घेतला कंट्रोल करून आणि आपल्याला रचित रवींद्र आणि विलियमसन लवकर सापडल्या, मग तरी पण त्यांनी 250 केला. 270-80 असता तर कदाचित मॅच आणि रंगली असती. आपण बॅटिंग करताना पहिली रोहितनं फॅन्टॅस्टिक स्टार्ट करून दिला. रोहित आणि गिलनं 100ची पार्टनरशिप झाली फर्स्ट टाइम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. त्यानंतर गिल आउट झाला. रोहित लगेच थोड्या वेळात आउट झाला. मग विराट कोहली गेला. विराट कोहली नंतर गेल्यानंतर तुझी काय पोझिशन होती की तुला काय वाटत होतं त्या मोमेंटला, काय होईल आता मॅचचं? जस्ट लाईक अ ट्रू इंडियन मी सांगेन, कारण विराट कोहली आउट झाल्यानंतर तो इन्फॉर्म बॅट्समन होता आणि ही इज मास्टर ऑफ चेस, मला म्हणतात चेजिंगचा मास्टर आहे तो आउट झाल्यानंतर जसं करोडो भारतीयांच्या आशा थोड्याशा कमी झाल्या होत्या, तशा आशा माझ्या देखील कमी झाल्या होत्या. पण एक बिलीफ होता की इंडियन टीम आहे, ते काय नाही काहीतरी करणार आणि टुर्नामेंट जिंकायच्या हेतून इथं आलेले आहेत. जसं तू म्हणालास की 5 स्पिनर्स आणले होते, त्यातले 4 स्पिनर्स ठेवले, सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. हॅट्स ऑफ टू रोहित शर्मा. त्याची थॉट प्रोसेस फार वेगळी असते आणि मोठा तो दादा आहे, या टीमचा दादा आहे. हे तो इतका बोलतो, चिडतो पण फटाकन, पण तो चिडतो, तो चांगल्यासाठी चिडतो, तो यशासाठी चिडतो. त्याला जिद्द आहे की मॅच जिंकून द्यायची आहे आणि जसं तो प्रत्येक इनिंगला आपण बघितलं थोडा स्टार्ट मिळाला होता, पण त्याला कन्व्हर्ट करता येत नव्हता आणि काल त्यानं कन्व्हर्ट केला. अनफॉर्च्युनेटली त्याचा 100 काल चुकला आणि काल 100 घालायचा हे इट विल बी आयसिंग ऑन द केक. आपण म्हणजे जर बघतो की थ्रिल असतो, आपण टीव्हीवरती मॅच बघत असतो, पण आम्ही ऍक्च्युली स्टेडियममध्ये होतो. 99.9% हे क्राऊड जे होतं ते ब्ल्यू कलरचं क्राऊड होतं, इंडियाला सपोर्ट करणारं क्राऊड होतं. ऑल ओव्हर दी वर्ल्ड, म्हणजे इंडियातून आलेली लोक होती, इथली जी लोकल लोक होती, जी दुबईला आपल्याकडची लोक आलेली आहेत, ह्या सर्वांनी आपण बघितलं की सर्वांनी इथं इंडियाला सपोर्ट केला. क्राऊडमधनं आवाज स्टेडियममध्ये एकच होता, इंडिया इंडिया इतकाच आवाज होता. आणि आपल्या लोकांनी, आपल्या इंडियन टीमनं त्या लोकांना नाराज केलं नाही, खुश केलं आणि दुबईमध्ये आलेल्याचं आमच्या दोघांचं सार्थक झालं म्हटलं तर काय वावगं ठरणार. आणि ही जी मॅच होती ती फार मोठी एक आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये एक रेव्होल्युशन ह्या ह्याच्यातून घडून जाईल असं मला वाटतं की यंगस्टर्सना एक बिलीफ आलाय की ही टीममध्ये जर आपण गेलो तर आपण देखील चॅम्पियनच्या टीममध्ये जाऊ शकतो, परफॉर्मन्सेस देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी ही मॅच बघितलेलं आहे. आम्ही त्या मॅचबद्दल काय घडलं काय नाही हे सांगण्यापेक्षा तुम्ही तितके सगळे हुशार आहात, पण दुबईमध्ये काय घडत होतं, ग्राउंडमध्ये काय घडत होतं राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे आम्ही आमच्या हॉटेलवरून ग्राउंडला पोहोचणे, तिथं असलेली ती सिक्युरिटी, तिथून ग्राउंडमध्ये जाणे. आपण इंडियन ग्राउंड्समध्ये बघत असतो की जवळजवळ 1.5-2 तास आपल्याला ग्राउंडमध्ये आत पोहोचायला वेळ लागत असतो, पण आम्ही काल लिटरली 15 मिनिटात आत ग्राउंडमध्ये पोहोचलो होतो आणि 15 मिनिटात जाऊन ते ग्राउंड आम्ही सगळं बघितलं. वंडरफुल ॲटमॉस्फिअर, वंडरफुल एक्सपिरियन्स. तुला काय म्हणायचं? मी मगाशी जसं स्टार्ट करताना बोललो की ग्राउंड मला कॉम्पॅक्ट आणि सुंदर वाटलं. 35,000 कॅपॅसिटी, 35,000 कॅपॅसिटी इज गुड इनफ ग्राउंड विथ ऑल द एम्युनिटीज. म्हणजे महत्वाचं की एंट्री आणि एक्झिट सुंदर होते, कुठेही ट्रॅफिक जाम नाही, कुठेही जाताना ट्रॅफिक जाम नाही. आत जातानाचा फ्लो एवढा छान होता, बाहेर पडताना फ्लो छान होता. चेकिंग त्यांचं पण होतं, पण देट वॉज थोडं आपल्या इंडियात फार चेकिंग असतं पण ते चेकिंग जास्त नव्हतं, पण तरी पण त्या पद्धतीने सुद्धा त्यांचं पुढचं इलेक्ट्रॉनिक चेकिंग जे होतं ते सुंदर होतं. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे होते, सिक्युरिटी गार्ड उभे होते, पार्किंगला ॲम्पल ऑफ स्पेस होती. आणि बाहेर पडताना जरा आम्हाला गाडीत बसल्यानंतर ट्रॅफिक जाम लागला एक अर्धा तास, कारण कदाचित त्यावेळेला इंडियन टीम बाहेर जात होती त्या काय तो माहीत नव्हतं, पण ट्रॅफिक जाम थोडा लागला. तो काय ते म्हणतात की दुबईमध्ये हा ट्रॅफिक जाम होतो असं काही असलं. दॅट इज अर्धा तास तुम्ही थांबणं एवढ्या मोठ्या इव्हेंट नंतर. एक 35,000 पैकी इथं कसं आहे की गाड्या घेऊन जास्त जातात. मेट्रो आहे स्टेडियमला येते, बसेसची व्यवस्था पण आहे त्यांची, फ्री बसेसची किंवा त्यांच्या लोकल बसेसची, पण तरी पण तो गाड्यांचं प्रमाण इथं भरपूर आहे कम्पेअर्ड टू अदर सिटीज किंवा अदर कंट्रीज. तर त्या पद्धतीने जरा ट्रॅफिक जाम झाला. बाकी वॉज फॅन्टॅस्टिक, ॲटमॉस्फिअर फॅन्टॅस्टिक. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला पण असेल की संभाजी छत्रपतींनी मॅच जिंकल्यानंतर फ्लॅग घेऊन जो त्यांनी आनंद उत्सव साजरा केला, तर तो एक अतुलनीय होता. असाच उत्सव असंच सगळ्या प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. हे मेन्शन करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण संभाजीराजे हे आता कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत आणि क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. इज अ ट्रू क्रिकेट लवर, वेल प्लेड क्रिकेट असं म्हणायला पाहिजे, कारण ते खेळलेले आहेत आणि त्यांनी
बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ बघितला, त्यांनी ते एन्जॉय देखील केलं आणि दॅट वॉज आयसिंग ऑन द केक इन द चॅम्पियनशिप असं म्हटलं चालणार, अवघड ठरणार नाही. आपण ही मॅच दुबईमधून मॅच झाल्यानंतर ही चॅम्पियनशिप आपण एक्सप्लोअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, राईट ॲट द बिलो ऑफ बुर्ज खलिफा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू अँड चॅम्पियन्स.